नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण MA भाग 2 या विषयासाठी जो संशोधन हा पेपर आहे, या पेपरमधला एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। साहित्य संशोधनाच्या प्रेरणा किंवा हेतू हा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत। मागील 2 तासाला आपण साहित्य संशोधन म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय असतं, त्याच्या व्याख्या कशा आहेत, याच्या माध्यमातून आपण संशोधन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला या संशोधनाची जी प्रयोजनं आहेत ती प्रयोजनं या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायची आहेत। आपल्याला माहिती आहे, कोणतीही गोष्ट एखाद्या हेतूशिवाय होत नाही। म्हणजे कोणतीही गोष्ट घडण्यासाठी काहीतरी हेतू असावा लागतो, काहीतरी प्रयोजन असावं लागतं, तरच ती गोष्ट घडते हे आपल्याला दिसून येतं। या हेतूने आपण जर पाहिलं तर संशोधन करत असताना आणि विशेषतः साहित्याचं संशोधन करत असताना जे हेतू असतात किंवा प्रयोजनं असतात, ती प्रयोजनं आपण या ठिकाणी पाहत आहोत। साहित्य ही एक सांस्कृतिक आणि निर्मितीशील असलेली अभिव्यक्ती आहे। मानवी सुखसोयी आणि मानवी स्वास्थ्य यासाठी ती कारणीभूत ठरत नसून तिचा संबंध हा मानसिक प्रगतीशी असतो आणि त्यामुळे साहित्य संशोधनाचे जे हेतू आहेत ते वैज्ञानिक संशोधनाच्या हेतूपेक्षा थोडे वेगळे आहेत। म्हणजे याचा जो काही संबंध आहे तो संबंध साहित्यिक, कलात्मक जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी पाहता येतात। या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर साहित्याचं संशोधन करत असताना जे पहिलं प्रयोजन आपल्याला दिसून येतं ते म्हणजे ज्ञात माहितीच्या आधारे जी अज्ञात माहिती असते तिचा शोध घेणं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पहा की काही गोष्टी आपल्याला ज्ञात असतात, म्हणजे माहीत असतात, पण त्या कमी प्रमाणात माहीत असतात किंवा त्याचा जो काही सखोल अभ्यास असतो तो आपल्यापर्यंत आलेला नसतो। आणि मग जी काही आपल्याला ज्ञात असलेली माहिती असते, जी काही मग ती थोडी असेल, जास्त असेल, पण ती परिपूर्ण नसते, तर तिच्यामध्ये आणखीन आपल्याला काहीतरी शोध घेण्यासाठी वाव असतो। आणि मग त्याचा जर शोध घेतला, आपण त्याचं जर संशोधन केलं तर आपल्याला दिसून येतं की जी थोडीफार ज्ञात माहिती होती तिच्या आधारावर आपल्याला अनेक प्रकारची जी अज्ञात असलेली अशी माहिती असते की जी 4 चौघात पुढं आलेली नसते, ती कुठेतरी लपून राहिलेली असते किंवा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ती कुठेतरी असते, पण ती कोणाच्या निदर्शनास आलेली नसते। अशा माहितीचा शोध घेण्याची प्रक्रिया ही या संशोधनाच्या रूपानं त्या ठिकाणी होत असते। आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये जे उपलब्ध नाही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो किंवा त्याचा शोध घेऊन त्याचं आकलन हे रसिकांपर्यंत करून देण्याचा प्रयत्न केला जातो। कारण अनेक असे रसिक असतात की ज्यांचं आकलन हे थोडं कमी क्षमतेचं असतं आणि त्यांना जर चांगल्या समीक्षकानं, चांगल्या संशोधकानं जर चांगल्या पद्धतीचे विचार मांडले तर त्यांना ती गोष्ट आकलन करून घ्यायला सोपी जाते किंवा अनेक वेगवेगळे विषय हे त्यांच्यापर्यंत त्या रूपानं जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात। उदाहरणार्थ आपल्याला दिसून येतं पहा, आपल्याकडे अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, त्या संप्रदायांची वेगवेगळी साहित्य निर्मिती आहे। तर त्या संप्रदायांचा जो इतिहास असेल, त्यांच्या ज्या प्रेरणा असतील, परंपरा असतील, तर त्यांचा जर आपण मुळापासून शोध घेतला तर अनेक अशा ज्ञात आणि अज्ञात असलेल्या गोष्टी आपल्याला पुढे आणता येतात। लोकसाहित्य असेल की अनेक लोकसाहित्यातल्या परंपरा अशा आहेत की ज्या मौखिक परंपरेनं चालत आलेल्या आहेत, परंतु त्याच्यातल्या अनेक परंपरा या कालाओघात नष्ट झालेल्या असतात किंवा त्या कुठेतरी थांबलेल्या असतात आणि मग त्या थांबलेल्या परंपरा पुढं आणण्याचं काम या संशोधनाच्या रूपानं आपल्याला करता येतं। कारण तो एक आपला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा ऐवज असतो आणि ती एक आपली महत्त्वाची परंपरा असते। मग काही ऐतिहासिक कागदपत्र असतील, शिलालेख असतात,
ताम्रपट असतात, अनेक असे काही मूळ हस्तलिखितात लिहिलेले काही ग्रंथ आहेत जुने, त्या ग्रंथांचं संकलन करणं, त्यांचं संशोधन करणं आणि मग त्याच्यावर संस्कार करून ते लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संशोधनाच्या निमित्तानं आपल्याला होताना दिसून येतं. अनेक प्रकारची हस्तलिखितं किंवा लोकसाहित्याचं संकलन करून त्याची विशिष्ट पद्धतीनं मांडणी करून एक अभ्यासपूर्ण पद्धतीची आवृत्ती तयार करून त्याचं एक विशुद्ध संशोधन करण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. आणि म्हणून संशोधनाचा पहिला आणि प्रमुख हेतू हाच दिसतो पहा, की जी ज्ञात माहिती आहे तिच्या आधारावर जे अज्ञात आहे, जे लोकांपर्यंत आलेलं नाही, अशा गोष्टींचा शोध घेणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. दुसरा हेतू आहे पहा, त्या ठिकाणी साहित्य कृतीचे आविष्कारातील सौंदर्य रूप निहाळणे. म्हणजे अनेक साहित्य कृती आपण वाचत असतो. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की वाचक हा सामान्य वाचक असतो, त्याला या बऱ्याच गोष्टींमध्ये फारसं आकलन नसतं. मग त्या एखाद्या साहित्य कृतीमध्ये, आविष्कारामध्ये जी काही सौंदर्य स्थळं असतात ती बऱ्याचदा लपलेली असतात, त्याचा शोध घ्यावा लागतो आणि त्यासाठी एक कसलेला समीक्षकाची गरज असते. आणि मग संशोधनाच्या माध्यमातून समीक्षक हे काम करत असतो पहा, की त्या कलाकृतीमध्ये कोणती सौंदर्य स्थळं आहेत, ती कशा पद्धतीनं लपलेली आहेत आणि ती कशा पद्धतीनं आपण पाहिली पाहिजेत, त्याची कशी आपण अनुभूती घेतली पाहिजे, हे त्या ठिकाणी संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवता येतं. म्हणजे अशा अनेक दुर्मिळ साहित्य कृती आहेत पहा, की ज्याच्यातलं संशोधन केल्यानंतर अनेक त्याची सौंदर्य स्थळं आपल्याला माहीत झाली किंवा ती सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. कारण साहित्य कृतीच्या नवनव्या अशा एक अर्थ सौंदर्याचा एक आपल्याला त्या माध्यमातून शोध घेता येतो आणि मग तिच्या भावनात्मक सृष्टीचं जे मूळ आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिचं जे काही शब्दरूप आहे ते शब्दरूपातलं जे काही आविष्कार आहेत त्या आविष्कारामध्ये जे वेगवेगळी सौंदर्य रूपं आहेत त्या रूपांचा शोध घेण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून इथं दुसरं महत्त्वाचं प्रयोजन आहे की एखाद्या कलाकृतीतील वेगवेगळ्या सौंदर्य स्थळांचा शोध घेणं आणि ते वाचकापर्यंत पोहोचवण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं प्रयोजन आपल्याला सांगता येतं ते म्हणजे लेखकाच्या नवनिर्माण क्षमतेचा शोध घेणं. लेखकामध्ये काहीतरी नवनिर्माण करण्याची एक ताकद असते, एक शक्ती असते. आणि मग ही ताकद नेमकी काय आहे, त्या लेखकानं जे लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये नवनिर्मिती कशात आहे, नेमके नवीन घटक काय आहेत याचा आपल्याला त्या निमित्तानं शोध घेता येतो आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. आणि मग त्यातून आपल्याला त्या लेखकाची सुद्धा महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढं आणता येतात. ती वाचकाच्या दृष्टिकोनातून असतील, साहित्याच्या दृष्टिकोनातून असतील, अगदी साहित्याच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून असतील, ती अतिशय गरजेची असतात, अतिशय महत्त्वाची असतात आणि त्यांचा उहापोह होणं आणि पुढच्या पिढीला त्याच्यातलं महत्त्व सिद्ध करून दाखवणं हे संशोधनाचं एक फार मोठं काम आहे. कारण या संशोधनाच्या रूपानं आपल्याला त्या साहित्य कृतीतील अनुभवांची जी श्रेष्ठता आहे ती श्रेष्ठता नेमकी कोणत्या घटकात आहे, ते कोणत्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे हे शोधून त्या लेखकाची जी नवनिर्माण क्षमता असते ती किती श्रेष्ठ आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्या माध्यमातून शोधता येतं. उदाहरणार्थ आपल्याला दिसून येईल पहा, बासी मर्ढेकर नावाचा लेखक आपल्याला थोडाफार परिचयाचा असेल की त्यांनी ज्या संज्ञाप्रवाही कादंबऱ्या लिहिल्या किंवा त्यांनी जी कविता लिहिली की ज्याला नवकवी म्हणूनच मर्ढेकरांची ओळख आहे पहा, की एका नव्या वळणाच्या, नव्या विषयाच्या, नव्या आशयाच्या, नव्या संवेदनाच्या कविता मर्ढेकरांनी कशा लिहिल्या, मग त्यांच्या कवितेमध्ये काय नाविन्यपूर्ण होतं हे आपल्याला त्या संशोधनाच्या माध्यमातून अभ्यासता येतं. किंवा त्यांच्या ज्या संज्ञाप्रवाही कादंबऱ्या आहेत या कादंबऱ्यांच्या रूपानं मराठी कादंबरीमध्ये पहिल्यांदाच मानसशास्त्रीय दृष्टिकोन कसा आला,
मग त्याच्या माध्यमातून मानवी मनाचं कसं मूल्यमापन केलं गेलं त्याचं आकलन आपल्याला या संशोधनाच्या रूपानं करता येतं. म्हणजे त्या लेखकाचा अभ्यास करत असताना त्या लेखकानं काय काय नाविन्यपूर्ण आणलेलं आहे, त्याची जी काही नाविन्य क्षमता आहे ती क्षमता आपल्याला या माध्यमातून इथं पाहता येते. दुसरं पुढचं एक महत्त्वाचं प्रयोजन सांगितलं जातं ते म्हणजे साहित्य कृतीचे पुनर्मूल्यमापन करणे. संशोधनाच्या रूपानं आपण एक प्रकारे काय करत असतो तर त्या साहित्य कृतीचं एक पुनर्मूल्यमापन करत असतो. म्हणजे ती अगोदर निर्माण असलेली साहित्य कृती आहे, तिचं आपण समीक्षेमध्ये जसं पाहतो की एखादी साहित्य कृती वाचताना आपण तिचा अगोदर आकलन करून घेतो, मग तिचा आस्वाद घेतो आणि मग त्याचं मूल्यमापन करतो. आणि संशोधनात त्याचं पुनर्मूल्यमापन केलं जातं. म्हणजे एखादी कलाकृती पाहत असताना आपण त्या कलाकृतीवर इतर समीक्षकांनी काय मतं मांडलेली आहेत, काय विचार मांडलेले आहेत ते आपण अगोदर पाहतो. ते विचार आपण आधी समजून घेतो आणि मग त्या समीक्षेची समीक्षा आपण संशोधनाच्या रूपानं करत असतो. म्हणजे त्या कलाकृतीबद्दल अमुक समीक्षक काय म्हटला, तमुक समीक्षक काय म्हटला, त्यानं त्यांची कोणती मतं मांडलेली आहेत आणि मग आपण त्याच्यावर आपली मतं मांडतो की हे कशा पद्धतीनं बरोबर आहे की चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण आलं किंवा काय वेगळेपण आहे की इतरांनी जे दाखवलं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वेगळं दाखवायचंय, या गोष्टी आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी मांडता येतात. थोडक्यात त्या साहित्य कृतीतील जीवनानुभवाच्या ज्या कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाशी असलेला जो संबंध असतो तो संबंध आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढणं आणि तिचं पुनर्मूल्यमापन करणं हे या ठिकाणी आपल्याला संशोधनाच्या हेतू म्हणून त्या ठिकाणी सांगता येतं. जसं आपण आता मर्ढेकरांच्या कवितेत किंवा मर्ढेकरांच्या कादंबरीमध्ये फ्राईड किंवा त्याचं मानसशास्त्र दिसतं, संज्ञा प्रवाह दिसतो, तसाच महेश एलकुंचवार यांच्या नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला या फ्राईडचं मानसशास्त्र आलेलं दिसून येतं. या फ्राईडच्या मानसशास्त्रातून आलेली अर्ध जाणीव, पूर्ण जाणीव आणि त्या जाणीवेच्या पातळीवरून येणारी जी एक नेणीव जाणीव आहे, मनाच्या ज्या काही 3 स्तरांचा शोध फ्राईडनं घेतलेला आहे त्याचा प्रत्यंतर आपल्याला त्या कलाकृतीमध्ये कसा येतो आणि ती कलाकृती कशी श्रेष्ठ ठरते हे संशोधकाच्या भूमिकेतून आपल्याला त्या ठिकाणी पुनर्मूल्यमापनातून सिद्ध करता येतं. आणि त्या पद्धतीनं आपण एखाद्या साहित्य कृतीचं पुनर्मूल्यमापन या संशोधनाच्या माध्यमातून करू शकतो. हे एक महत्त्वाचं प्रयोजन आपल्याला सांगता येतं. पुढचं एक महत्त्वाचं प्रयोजन आहे त्याचं मौखिक असलेलं जे साहित्य आहे ते अक्षरबद्ध करणं किंवा त्याला आपल्याला संकलन करणं, संपादन करणं हे संशोधनाचा एक महत्त्वाचा हेतू किंवा प्रयोजन दिसून येतं. एक थोडंसं मगाशी कालौघात आलेलं होतं की कालखंडानुसार अनेक अशा परंपरा असतात, अनेक अशी संस्कृती असते की ती कालावघात मागं पडत जाते. एक तर आपल्याकडे जुन्या काळामध्ये लेखन परंपरा तशी फारशी नव्हती, मुद्रण कला नव्हती आणि त्यामुळं अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या पूर्वी आपल्याकडं घडून गेल्या त्या मौखिक परंपरेनं चालत आल्या, पण नंतर त्याच्यात खूप बदल होत गेले आणि मग त्या बदलातून आपल्या ज्या काही जुन्या कला होत्या, जुन्या कथा होत्या, परंपरा होत्या, संस्कृती होती, ती कालौघामध्ये मागे पडलेली दिसते. तर संशोधनाचा हा एक महत्त्वाचा हेतू असतो की जे जुनं साहित्य आहे, जे मग मौखिक परंपरेनं चालत आलेलं असेल तर त्याचं संकलन करणं, त्याचं संपादन करणं. मग यासाठी काही आपली जुनी लोक आहेत खेड्यापाड्यामध्ये राहणारी, तर त्यांच्या मुलाखती घेणं किंवा एखादी स्त्री आहे तर ती छान जुनी परंपरेतली गाणी म्हणत असेल, जात्यावरच्या ओव्या असतील, आपल्या लोकसंस्कृतीतली काही गाणी असतील, आपल्या सणावाराची अनेक प्रकारची गाणी आहेत, वेगवेगळ्या परंपरेत वेगवेगळे जे काही सण उत्सव आपण साजरे करतो त्याचे आपल्याकडं अनेक प्रकारची गाणी किंवा अनेक प्रकारच्या मौखिक कथा या आपल्याकडं जुन्या काळात होत्या. तर अशा जुन्या लोकांकडून त्या संकलित करणं, संपादित करणं आणि त्याची पुनर्मांडणी करण्याचं काम एक प्रकारे या संशोधनातून आपण करत असतो. आणि ते अक्षरबद्ध केल्यानंतर आपल्याला दिसतं जे मौखिक साहित्य,
जे आपल्याकडून नष्ट होणार होतं ते आपण साहित्याच्या रूपानं या ठिकाणी काय करतो, अक्षरबद्ध करतो. आणि याचा एक महत्त्वाचा हेतू हा असतो, पुढच्या पिढीला आपल्या परंपरा, आपली संस्कृती ही ज्ञात व्हावी, यासाठी ती कुठेतरी जतन झाली पाहिजे. आणि ती जर जतन करायची असेल तर ती अक्षरबद्ध झाली पाहिजे. आणि संशोधनाच्या हेतूनं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं की अनेक प्रकारच्या लोकसंस्कृतीतल्या कला आपण त्या पद्धतीनं जतन केलेल्या आहेत. आणि त्या संशोधनाच्या रूपानं त्या आपल्याला जतन कराव्या लागतात. कारण त्या रूपानं आपल्याला आपली संस्कृती अभ्यासता येते, आपल्या परंपरा अभ्यासता येतात. आणि मग त्यातून आपल्याला एक वेगळा सांस्कृतिक इतिहास किंवा सांस्कृतिक संचित त्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येतं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते आपल्याला पोहोचवता येतं. त्यानंतर त्याच्यातला एक शेवटचं प्रयोजन आपल्याला असंही सांगता येतं पहा, की एखाद्या कलाकृतीद्वारे एखाद्या कालखंडाचा अभ्यास करणं किंवा एखाद्या कालखंडाद्वारे कलाकृतीचा तत्कालीन ज्या काही वाङ्मयीन वृत्ती असतील, प्रवृत्ती असतील, ग्रंथकाराच्या विविध पैलू असतील, तर या सगळ्यांचा शोध घेण्याचा हेतू हा संशोधनाचा असतो. म्हणजे याच्यात दोन मुद्दे आलेले आहेत पहा, की एखाद्या कलाकृतीच्या आधारे कालखंडाचा शोध घेणं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आजच्या एखाद्या कलाकृतीचा अभ्यास करताय, त्याचं संशोधन करताय, तर तुम्हाला आजचा समकालीन समाज, त्या समाजाच्या परंपरा, त्या समाजाच्या चालीरीती, त्या समाजाची वैशिष्ट्य यांच्या माध्यमातून आपण काय करतो, त्या कलाकृतीचा इतिहास अभ्यासतो. समजा तुम्ही मागच्या 18व्या शतकातल्या किंवा 17व्या शतकातल्या एखाद्या कलाकृतीचा अभ्यास करताय. संत तुकारामांच्या अभंगवाणीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तुकारामांच्या अभंगवाणीचा अभ्यास करताना 17व्या शतकातला जो कालखंड आहे तो त्या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो. मग त्या काळातली समाजव्यवस्था कशी होती, त्या काळातली राजेशाही पद्धत कशी होती, त्या काळातल्या धार्मिक परंपरा कशा होत्या, हे त्या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येतं. थोडक्यात एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून आपण एखाद्या कालखंडाचा त्या ठिकाणी शोध घेतो किंवा एखाद्या कालखंडाचा अभ्यास करत असताना त्या कालखंडाच्या साहाय्यानं आपण त्या काळातल्या ज्या काही वेगवेगळ्या वृत्ती आहेत, प्रवृत्ती आहेत किंवा त्या ग्रंथकाराचे जे विविध पैलू आहेत, तर ते पैलू आपण त्या कालखंडाच्या चौकटीत तपासण्याचा प्रयत्न करतो. हा संशोधनाचा एक महत्त्वाचा हेतू आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे जसं आपण पाहतो महानुभाव साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला 13वं शतक म्हणजे तो कालखंड अभ्यासावा लागतो. त्या 13व्या शतकामध्ये काय काय परंपरा होत्या, त्या कालखंडाच्या काय प्रेरणा होत्या, त्या कालखंडाच्या काय मर्यादा होत्या आणि त्या कालखंडाचा एकूण साहित्यावर किंवा एकूण लेखकांवर काय प्रभाव होता, हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येतं. की जसं महानुभाव साहित्य सगळं आध्यात्मिक आहे, वारकरी संप्रदायाचं सगळं साहित्य आध्यात्मिक आहे, कारण त्या कालखंडावर धर्म आणि धर्माच्या विचारांचा जो महत्त्वाचा पगडा होता तो तिथं जास्त प्रभावी होता. आणि त्यामुळं त्या कालखंडात जे साहित्य निर्माण झालं त्या साहित्यामध्ये धर्म विचार असेल, देवदेवतांच्या कथा असतील, चरित्र कथा असतील, तर त्याला जास्त महत्त्व आहे. त्या काळात जो माणूस होता त्या माणसाच्या जीवनशैलीला, त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला फार महत्त्व नव्हतं, पण देवादिकांच्या कथांना जास्त महत्त्व होतं. जे धर्माचं तत्वज्ञान आहे त्या तत्वांना जास्त महत्त्व होतं, कारण ती त्या कालखंडाची प्रेरणा होती. आणि या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर मग आपल्याला दिसून येतं की विविध कलाकृतींच्या माध्यमातून त्या कालखंडाचा किंवा त्या कालखंडाच्या माध्यमातून त्या कलाकृतीचा जो काही तत्कालीन वाङ्मयीन वृत्ती असतील, प्रवृत्ती असतील, तर त्यांचा अभ्यास आपल्याला त्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येतो. उदाहरणार्थ श्रीना पेंडसे यांच्या सुद्धा काही कादंबऱ्या जर आपण पाहिल्या तर यलगार सारखी कादंबरी असेल, रथचक्र सारखी कादंबरी असेल, या कादंबरीच्या संशोधनातून मग त्या कालखंडामध्ये असलेलं साहित्यशास्त्र, मग त्या कालखंडामध्ये असलेली साहित्याची भाषा, त्या कालखंडामध्ये असलेलं व्याकरण, इतिहास, समीक्षाशास्त्र, या सगळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी उहापोह करता येतो किंवा त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येते. अशा पद्धतीच्या साहित्य संशोधनातून आपल्याला उच्च कोटीचा एक ज्ञानानंद संशोधक त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून या संशोधनातून लेखक
हे केवळ वैचारिक लेखन नसतं, तर त्यातून सबळ पुरावे नोंदवून त्या पुराव्यांच्या आधारे संशोधकाला आपली मतं मांडावी लागतात आणि मग ही मतं मांडत असताना वेगवेगळे संदर्भ तो शोधत असतो आणि या संदर्भांच्या माध्यमातून आपला इतिहास पुन्हा एकदा जागृत होतो. एकदा नव्यानं त्या इतिहासाची पुनर्मांडणी या रूपानं आपल्याला होताना दिसते आणि म्हणून व्यवहारातील आणि वाङ्मयीन इतिहासातील स्थान त्या रूपानं त्याचं निश्चित होतं आणि त्या साहित्याचे काही भाषिक, काही सामाजिक, काही सांस्कृतिक पैलू उजेडात आणणं ही संशोधनाची उद्दिष्ट त्या पुराव्या आधारे आपल्याला सिद्ध करता आली पाहिजेत. हे सगळे साहित्याचे हेतू किंवा प्रयोजनं झाली. या दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतं की साहित्याचं संशोधन करत असताना साधारण या प्रयोजनांचा विचार करून एखादा संशोधक साहित्याचं संशोधन करत असतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, धन्यवाद.